तुझीच मी अशीही भाग 14 लेखिका अश्विनी घोळवे. मागील भागात आपण पाहिले की थोड्या वेळाने अंश तिचे ओठ सोडून बोलतो. माझ्या मर्जीशिवाय घरातून बाहेर जायचं नाही, नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणीच नाही. अंश बोलून तिला बाजूच्या भिंतीवर ढकलून देतो आणि तावातावाने बेडरूममधून निघून जातो. प्रिया तोल सावरून आताच्या झालेल्या प्रकाराने स्तब्ध उभी असते. रडून रडून डोळे सुजलेले असतात, घसा कोरडा पडलेला असतो. प्रियाला आत्ताच सर्व सोडून निघून जाऊ वाटत असते, पण ती अंशचे बोललेले शब्द आठवून भीतीने बाहेर जायलाही घाबरत असते. ती तशीच रडत खाली बसते. रडतच ती कधीतरी झोपी जाते. आता पुढे. रात्री उशिरा अंश बेडरूममध्ये येतो. प्रियाला असं झोपलेलं बघून त्याला राग येतो, पण तो काही न बोलता अलगद प्रियाला उचलून बेडवर ठेवतो. प्रियाच्या ओठांवर ओठ प्रेस करून तोही तिच्या बाजूला झोपून प्रियाला घट्ट मिठीत ओढून झोपी जातो. प्रियाला त्याच्या स्पर्शाने जाग येते. ती एकटक झोपलेल्या अंशकडे बघत मनात बोलत असते, कोणता अंश खरा? जो माझा रागराग करतो तो, की मी तुझ्यापासून दूर जाणार बोलल्यावर पझेसिव्ह होणारा अंश खरा? नक्की काय आहे रे अंश तुझ्या मनात? कधी काळी आपण बेस्ट फ्रेंड्स होतो, नंतर अचानक गैरसमज करून मला सोडून तू निघून गेलास. नंतर मॉममुळे माझ्याशी लग्न केलेस. लग्नानंतर पहिल्याच रात्री माझ्यावर हात उचललास. लग्नानंतर तू फक्त माझा रागराग केलास. जी गोष्ट मी केलीच नाही त्याची शिक्षा मला देत आहेस. मी तुझ्यावर जीवापाड प्रेम केलं, हीच माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक आहे. पण असो, मी स्वतःला निर्दोष साबित करून तुझ्या आयुष्यातून कायमचं दूर निघून जाईल. प्रिया अंशकडे बघत मनातच बोलत असते. प्रिया रात्री तशीच विचार करत कधीतरी झोपी जाते. सकाळी अंशला लवकर जाग येते. तो डोळे उघडून बघतो तर प्रिया त्याच्या मिठीत शांतपणे झोपलेली असते. अंश प्रियाच्या डोक्यावर ओठ टेकवून एकटक तिच्या निरागस चेहऱ्याकडे बघत असतो. एक मन बोलत असते प्रिया निर्दोष आहे, तर दुसरं मन बोलत असते तिच्या निरागसपणावर जाऊ नको. पण लगेच अंशला प्रियाचे काल बोललेले शब्द आठवतात, मला डिवोर्स पाहिजे. तसा अंशचा राग परत उफाळून येतो. तो प्रियाला मिठीतून बाजूला करून उठून जातो. अंश गेल्यावर प्रिया डोळे किलकिले करून बघते आणि डोक्यावर हात ठेवते. अंश, तुझ्या किसमध्ये माझ्याबद्दल असलेली ओढ, प्रेम, काळजी सर्व काही जाणवतं रे. खरंच तुझं माझ्यावर प्रेम असेल का? आणि फक्त एका गैरसमजामुळे अंश माझ्याशी असं वागत असेल का? प्रिया स्वतःलाच प्रश्न विचारते. प्रिया कालचं सर्व आठवून लगेच विचारातून बाहेर येते. सर्व विचार झटकून ती वॉशरूममध्ये जाते. स्वतःचं आवरून प्रिया खाली येते. देवाच्या पाया पडून किचनमध्ये जाते व नाश्त्याची तयारी करू लागते. तेवढ्यात अंश जिम करून येतो. किचनमध्ये डोकावून बघतो तर प्रिया नाश्ता बनवत असते. अंश एक नजर तिच्याकडे बघून स्वतःचं आवरायला बेडरूममध्ये जातो. बाथ घेऊन स्वतःचं आवरून अंश किचनमध्ये येतो आणि प्रियाला मागून मिठी मारतो. प्रिया अचानक मिठी मारल्याने दचकून मागे वळून बघते. तिची आणि अंशची नजरानजर होते. तसं प्रिया नजर वळवून घेत बोलते, अंश काय करतोयस? सोड मला. प्रिया अंशच्या मिठीतून सुटायचा प्रयत्न करत बोलते, बायकोसोबत रोमांस करतोय. अंश तिच्या खांद्यावर ओठ टेकवत बोलतो. तसं प्रियाच्या अंगावर शहारा येतो. पण लगेच भानावर येत प्रिया अंशला स्वतःपासून दूर करायला बघते. तसे अंश प्रियाला जवळ ओढून घट्ट मिठी मारतो. प्रिया हतबल होऊन शांत उभी असते. तेवढ्यात अंशचा फोन वाजतो. प्रिया लगेच खुश होऊन बाजूला व्हायला बघते. अंश परत तिला जवळ ओढून मोबाईल काढून बघतो तर वैदेहीचा कॉल असतो. हॅलो मॉम, कशी आहेस? अंश कॉल रिसीव्ह करून बोलतो. मी एकदम ठीक आहे. तू आणि प्रिया कशी आहे? वैदेही हसून विचारतात. आम्ही ठीक आहोत मॉम. अंशसुद्धा हसून बोलतो. बरं प्रिया कुठे? फोन दे तिला, मला बोलायचं आहे तिच्याशी. वैदेही बोलतात.
मॉम ती बात घेत आहे. अंश प्रियाकडे बघत डोळे मिचकावत खोटं बोलतो. प्रिया अंशकडे रागात बघते. ती काही बोलणार तर अंश तिला किचन ओट्याला टेकवून तिच्या तोंडावर हात ठेवतो. काय रे, इतक्या लेट उठली? बरी आहे ना ती? वैदेही काळजीने बोलतात. हो ग मॉम, ती एकदम ठीक आहे. रात्री लेट झोपलो आम्ही म्हणून सकाळी लेट उठलो, अंश बोलतो. काय रे अंश, रात्री तरी बिचारीला शांत झोपू देत जा. सारखं काय त्रास देतो तिला? वैदेही तिकडून अंशला रागवत बोलतात. मॉम तीच मला त्रास देते, अंश तक्रारीच्या स्वरात बोलतो. प्रिया अंशच्या मिठीत असल्याने तिला वैदेहीचं बोलणं ऐकू येत असते. ती अंशकडे डोळे मोठे करून बघते आणि सुटण्यासाठी चुळबुळ करत असते. त्यामुळे प्रियाच्या बांगड्यांची किणकिण वैदेहीला ऐकू जाते. काय रे गाढवा, माझ्याशी खोटं बोलतोय? प्रिया तिथेच आहे ना तुझ्याजवळ? वैदेही खोटं खोटं चिडत बोलतात. मॉम ते आपलं खोटं पकडल्या गेल्यामुळे अंश ततपप करत असतो. ओके मग, चालू द्या तुमचं. बाय बेटा, आणि जास्त त्रास देऊ नकोस प्रियाला, वैदेही हसत बोलतात. मॉम तीच मला त्रास देते, अंश तक्रारीच्या स्वरात बोलतो. प्रिया अंशकडे रागातच बघत असते. हो का बच्चू, मला माहीत आहे तू किती त्रास देतो प्रियाला. इथून पुढे तिला त्रास दिलास तर बघ, गाठ माझ्याशी आहे, वैदेही अंशला रागवत बोलतात. मॉम प्रिया आल्यापासून तू तिचीच बाजू घेतेस, तुला माझी काहीच पडली नाहीये, अंश चिडून बोलतो अन कॉल कट करतो. प्रिया दोन्ही हाताने अंशला दूर करायला बघते, तसे अंश तिला अजूनच जवळ खेचतो. बायको, सारखं सारखं काय माझ्यापासून दूर पळत असते ग? नवरा एवढ्या प्रेमाने जवळ घेतोय तर शांत उभी राहा ना, अंश प्रियाचे दोन्ही हात मागे फोल्ड करत बोलतो. अंश काय करतोय, सोड मला. आणि काय काय बोलत होता तू मॉमला? काय वाटलं असेल त्यांना? प्रिया चिडून बोलते. वाटलं असेल मुलगा आणि सून लवकरच तिचं प्रमोशन करतील, अंश पकड घट्ट करत बोलतो. ई, काहीही काय बोलतोय निर्लज्जासारखं, सोड मला, खूप कामं आहेत मला, प्रिया अंशच्या मिठीतून सुटण्यासाठी धडपड करत बोलते. बायको, आज तू काही काम करू नको, आपण बाहेर जाणार आहोत, अंश प्रियाचे हात सोडून गालावर किस करत बोलतो. अंश तू ठीक तर आहेस ना? प्रिया तिचा हात अंशच्या कपाळावर गळ्यावर लावून चेक करत बोलते. हे बायको, काय करतेस तू? मला काही नाही झालंय, अंश वैतागून प्रियाचा हात काढत बोलतो. पण मला नाही यायचं तुझ्यासोबत बाहेर, प्रिया चेहरा दुसरीकडे वळवत बोलते. का नाही यायचं? अंश प्रियाच्या हनुवटीला पकडून तिचा चेहरा स्वतःकडे वळवत बोलतो. मला नाही यायचं तर नाही यायचं, प्रिया शांतपणे बोलते. मी बोलतोय तर तुला माझ्यासोबत यावेच लागेल, दॅट्स फायनल, अंश प्रियाकडे रोखून बघत बोलतो. प्रत्येक वेळेस तुझी मनमानी चालणार नाही, प्रिया अंशच्या डोळ्यात बघत बोलते. मीही बघतो तू माझ्यासोबत कशी येत नाहीस, अंश चिडून बोलतो आणि ताड ताड पावले टाकत किचन बाहेर निघून जातो. अंश निघून गेल्यास प्रिया मोठा श्वास घेऊन सोडते व पटपट नाश्ता तयार करून डायनिंग टेबलवर आणून ठेवते. अंश न्यूजपेपर चाळत असतो. नाश्ता तयार आहे, खाऊन घे, प्रिया प्लेटमध्ये नाश्ता सर्व करत बोलते. अंश प्रियाकडे एक नजर बघत गुपचूप चेअरवर येऊन बसतो. प्रियाने आज इडली सांबर बनवलेले असते, ते बघून
अंश खुश होतो आणि नाश्ता करू लागतो. अधूनमधून प्रियाकडे बघत असतो, पण प्रिया खाली बघून शांतपणे नाश्ता करत असते. दोघेही काही न बोलता नाश्ता करतात. नाश्ता करून अंश बेडरूममध्ये निघून जातो. प्रिया किचन आवरून बेडरूममध्ये येते आणि स्वतः ऑफिसला जाण्यासाठी तयार होत असते. अंश बेडवर बसून मोबाईल बघत बसलेला असतो. बायको, एवढ्या लवकर आवरतेस बाहेर जाण्यासाठी? अंश खुश होत बोलतो. मी तुझ्यासोबत कुठेही येणार नाहीये. मला ऑफिसला जायचंय, त्यामुळे तयार होत आहे. प्रिया केसांवर कॉम्ब फिरवत बोलते. ओ माझी भोळी बायको, कशी जाणार ऑफिसला? खाली डोअर तर लॉक करून आलोय मी आणि की माझ्याकडे आहे. अंश प्रियाला की दाखवत हसत बोलतो. तू असं काही करू शकत नाहीस. ती इकडे आण. मला ऑफिसला जायला लेट होतोय. प्रिया चिडून बोलते. मी काहीही करू शकतो डार्लिंग. अंश की कॅच करत प्रियाला चिडवतच हम तुम एक कमरे में बंद हो हे गाणं गुणगुणू लागतो. प्रिया चिडून पाय आपटत बेडरूममधून निघून खाली येते. ऑफिसला तर जाता येणार नव्हते. नाईलाजाने प्रिया हॉलमध्येच टीव्ही लावून बघत असते. तिला अंशच्या समोर जायचे नसते. ती खालीच टाइमपास करत असते. सकाळी लवकर उठल्यामुळे प्रियाला झोप येत असते. ती तशीच सोफ्यावर डोळे मिटून आडवी होते. थोड्या वेळाने अंश खाली येऊन बघतो तर प्रिया गाढ झोपलेली असते. अंश तिच्याजवळ येऊन गुडघ्यावर बसतो. तिच्या चेहऱ्यावर आलेले केस बाजूला करतो आणि एकटक तिच्या निरागस चेहऱ्याकडे बघत मनात बोलत असतो. प्रिया, आय एम सॉरी ग. नेहमी मला वाटायचं की माझी प्रिया कोणाला धोका नाही देऊ शकत. खूप वेळेस मी मनाला समजावलं की तू रॉकीची गुन्हेगार नाही आहेस, पण मन मानायलाच तयार नव्हतं. समोर त्या डिटेक्टिव्हने सांगितलं ते ऐकून मला काय झालं माहीत नाही, पण तुझ्या आणि रॉकीबद्दल त्याने जे काही सांगितलं आणि पुरावे दाखवले, मी काय खरं काय खोटं याची शहानिशा न करता त्यावर विश्वास ठेवला आणि तुला दोष देत आलो. पण प्रिया, आय प्रॉमिस, अशी चूक मी परत करणार नाही. प्लीज मला सोडून जाऊ नकोस. अंश मनातच एकटक प्रियाच्या निरागस चेहऱ्याकडे बघत बोलत असतो. त्याला प्रियाला उचलून बेडवर झोपवावं वाटत असते, पण प्रियाची झोप खूप सावध असते. थोडा जरी धक्का लागला की उठेल आणि तिची झोप मोडेल. त्यामुळे अंश नाईलाजाने तिला तशीच ठेवून उठून बेडरूममध्ये जातो. असाच दिवस निघून जातो. संध्याकाळी 7 वाजता प्रियाला जाग येते. प्रिया आळस देत उठून बसते आणि मोबाईल घेऊन टाईम बघते. ओ गॉड, मी एवढा वेळ कशी झोपली म्हणत प्रिया गडबडीने उठून बेडरूममध्ये फ्रेश व्हायला निघून जाते. प्रिया बेडरूममध्ये येते आणि समोर बघतच राहते. जेलने सेट केलेले केस, डोळ्यांवर गॉगल, व्हाईट टी शर्ट, त्यावर जॅकेट, हातात वॉच तर एका हातात ब्रेसलेट. नजर कशी एकदम तीक्ष्ण. कोणीही एकदा पाहिले की पाहत राहील असा त्याचा लूक. अंश ड्रेसिंग टेबलजवळ उभा राहून शीळ वाजवत परफ्यूम मारत असतो. प्रिया एकटक अंशकडे बघतच राहते. तिला असं बघून अंश गालातल्या गालात हसत बोलतो. बायको, मी तुझाच आहे. मला नंतर बघ. आधी तयार हो. आपल्याला बाहेर जायचं आहे. अंश प्रियाकडे मिररमधून बघत बोलतो. मला नाही यायचं कुठेही. प्रिया नकार देत बोलते. तू तयार होतेस की मी तुला तयार करू? अंश प्रियाकडे एक एक पाऊल येत बोलतो. नाही नाही, नको, मी होते. प्रिया पटकन वॉर्डरोबकडे जाऊन एक साडी काढते आणि दुसऱ्या बेडरूममध्ये तयार व्हायला निघून जाते. अंश तिला जाताना बघून केसात हात फिरवत गालातल्या गालात हसत असतो. जेव्हा बघेल तेव्हा स्वतःची मनमानी करतो मॉन्स्टर कुठला. प्रिया साडी नेसताना अंशला बडबडत असते. प्रिया तयार होऊन बेडरूममध्ये येते. प्रियाच्या पैंजणांच्या आवाजाने अंश मान वर करून बघतो आणि बघतच राहतो. अंश उठून हळूहळू चालत प्रियाकडे चालत येत असतो. त्याच्या अशा एकटक बघण्याने, जवळ येण्याने
प्रियाची धडधड वाढलेली असते. पण प्रिया स्वतःला सावरत अंशला इग्नोर करत त्याच्या जवळून पास होत असते. तोच तिच्या परफ्यूमचा वास त्याला वेडावतो. अंश प्रियाच्या कमरेला पकडून तिला स्वतःजवळ खेचून घेतो. बेसावत ती त्याच्या मिठीत जाते. खूप सुंदर दिसत आहेस प्रिया. तुला बघून बाहेर जायचा मूडच होत नाहीये. आपण नको जायला. अंश तिच्या गालावर स्वतःचा गाल घासत हळूच तिच्या कानात बोलतो. अंश तिच्या भोवतीची मिठी आणखी घट्ट करतो. त्याचे हात तिच्या पाठीवर फिरत होते. तिला काहीच कळेना. ती स्तब्ध उभी असते. ज्याची स्वप्न तिने आजवर पाहिली तो तिचा होईल ही आशाच तिने सोडली होती. पण अचानक तिचं आणि त्याचं लग्न झालं. लग्नानंतर त्याने फक्त तिला त्रास दिला आणि आरव भेटल्यापासून त्याचं वागणं दिवसेंदिवस बदलत चाललंय. कालच त्याने तिच्याबद्दल केलेला गैरसमज आणि लावलेले आरोप आठवले तसे प्रियाचे डोळे भरून आले. अंशने तिच्या ब्लाऊजची नॉट सोडली तशी प्रिया भानावर आली. तिने जोरात अंशला धक्का दिला तसा बेसावध असलेला अंश बेडवर पडला. प्रिया ते आय एम सॉरी. अंश भानावर येत बोलतो. तुला असं ढकलल्याबद्दल सॉरी अंश. मला माहिती आहे मी तुझी बायको आहे. पण तो हक्क तू मला आजपर्यंत दिला नाहीस. मग अचानक आरव भेटल्यापासून तू दिवसेंदिवस माझ्या जवळ येत आहेस. अंश का करतोय तू हे सगळं? एकतर तुझं माझ्यावर प्रेमही नाही. दुसरी गोष्ट तुझा माझ्यावर काडी मात्र विश्वास नाही. आणि ज्या नात्यात प्रेम अन विश्वास नाही ते नातं कधीही टिकत नाही. त्यामुळे प्लीज माझ्यापासून लांब राहत जा. मला नाही गुंतायचं तुझ्यामध्ये. प्रिया स्वतःचे डोळे पुसत बोलते. तिचं बोलणं अंश शांतपणे ऐकत असतो. ऐकल्यानंतर तो प्रियाला बेडवर बसवतो आणि स्वतः तिच्यासमोर गुडघ्यावर बसतो. प्रिया, जे मला समजलं, मी काय खरं काय खोटं हे जाणून न घेता समोर जे पुरावे दिसले त्यावर विश्वास ठेवला आणि तुला दोष देत आलो. त्यामुळे मी तुझ्यावर आरोप केले. तू रॉकीची गुन्हेगार आहेस असंच मला ते पुरावे बघून वाटत होतं. आजपर्यंत मी तुझ्याशी जे काही वागलो त्याबद्दल मी तुझी माफी मागतो. आय एम रिअली सॉरी. पण तू माझी लग्नाची बायको आहेस. देवा ब्राह्मणाच्या साक्षीने मी तुझ्यासोबत लग्न केलंय आणि मला हे नातं पुढे न्यायचं आहे. आपण आपल्या नात्याला एक चान्स द्यायला काही हरकत नाही. अंश एका दमात सगळं बोलतो. प्रिया काही वेळ एकटक अंशकडे बघतच राहते. अंश, तुझ्या माझ्या नात्यात नाही प्रेम आहे नाही विश्वास आणि असं नातं कधीच टिकत नाही. मला वाटतं ह्या नात्याला काही अर्थ नाही. तुझं माझ्यासोबत आजपर्यंत पटलं नाही आणि आपण दोघेही एकमेकांसोबत खुश नाही राहू शकत. आपण वेगळे होऊ त्यातच आपलं भलं आहे. प्रिया काळजावर दगड ठेवून बोलते. हे बघ प्रिया, आजपर्यंत मी तुझ्याशी जे काही वागलो त्यासाठी परत एकदा सॉरी. अंश कान पकडून बोलतो. तुला पाहिजे तेवढा वेळ घे. तुझ्या मनाविरुद्ध मी तुझ्यावर कोणती जोर जबरदस्ती करणार नाही कोणत्याच बाबतीत. आय प्रॉमिस. तोपर्यंत आपण आधीसारखे फ्रेंड्स बनून राहू. फ्रेंड्स? अंश प्रियासमोर हात धरत बोलतो. प्रिया एकदा अंशकडे आणि एकदा त्याच्या हाताकडे बघून बोलते. ते शक्य नाही अंश. तुला पाहिजे तेव्हा तू फ्रेंडशिप करणार. तुला पाहिजे तेव्हा तू सोडून जाणार. आजपर्यंत तू फक्त मला त्रास दिलास. ह्या काही दिवसात जबरदस्तीही करण्याचा प्रयत्न केलास. रादर तुला माझ्यावर विश्वास नाही. उद्या आरव भेटला, त्याला मी बोलले तर परत काही बोलशील आणि जबरदस्तीही करशील. आणि आजपर्यंत तू माझ्यासोबत जे काही वागलास त्यामुळे मी तुझ्यावर विश्वास नाही ठेवू शकत. प्रिया चेहरा फिरवत बोलते. प्रिया, एक चान्स दे मला. प्लीज एकदा विश्वास ठेव माझ्यावर. आय प्रॉमिस मी तुला त्रास नाही देणार. खरं तर प्रियाच्या तोंडून आरवचं नाव ऐकून अंशला राग आलेला असतो. पण राग कंट्रोल करत अंश प्रियाला बोलतो. अंश, किती पोटतिडकीने मी तुला सांगत होते मी रॉकीची गुन्हेगार नाही. आमच्यात मैत्रीच्या पलीकडे काही नव्हतं. मी काही नाही केलं. तू ठेवलास विश्वास माझ्यावर? नाही ना? बिनबुडाचे आरोप माझ्यावर लावून मोकळा झालास. का? तर त्या डिटेक्टिव्हने तुम्हाला सांगितलं म्हणून. अरे, इतकी वीक होती का रे आपली फ्रेंडशिप की कोणी तिसऱ्याच्या बोलण्याने त्याने सांगितलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवून एवढ्या वर्षांची फ्रेंडशिप तू एका क्षणात तोडून निघून गेलास? बोल ना,
तू ठेवला का रे माझ्यावर विश्वास? नाही ना? मग मीही नाही ठेवू शकत तुझ्यावर विश्वास. पण मी खरं काय आहे ते शोधून काढणार आणि निघून जाणार तुझ्या आयुष्यातून. प्रिया रडत बोलते. समोर जे काही दिसलं समजलं त्यामुळे मी त्यावर विश्वास ठेवला. तरी माझं एक मन मला बोलत होते तू निर्दोष आहेस, तर मेंदू बोलत होता तू रॉकीची गुन्हेगार आहेस. शेवटी मेंदू आणि मनाच्या युद्धात मेंदू जिंकला. माणूस चुकतो, त्याला एक चान्स दिला पाहिजे. मी जे काही तुझ्यासोबत वागलो त्याचा पश्चाताप होतोय मला. प्रिया, आय एम रिअली सॉरी. तू मला एक चान्स दे. मी नक्कीच तुझा विश्वास जिंकेल, पण प्लीज मला सोडून जाऊ नकोस. अंश प्रियाला मिठी मारत बोलतो. प्रियाला काय बोलू काहीच कळत नाही. पण अंशचं वागणं पाहून आधीच मनातून दुखावलेली असते आणि त्याने केलेले आरोप ऐकून त्याचा तिच्यावर नसलेला विश्वास पाहून तुटून गेलेली असते. प्रिया काही न बोलता अंशला मिठीतून बाजूला करते आणि उठून साडी चेंज करायला जाते. अंश बेडवर शांतपणे बसलेला असतो. प्रिया चेंज करून येते आणि बेडवर एका साईडला झोपते. अंश प्रियाकडे बघतो आणि एका प्रसिद्ध शायरची शायरी कान पकडून बोलतो. सितम सारे हमारे छाट लिया करो, नाराजगी से अच्छा है डांट लिया करो. तसं प्रिया काही न बोलता एका कुशीवर वळून दुसरीकडे तोंड करून डोळे मिटून घेते. अंशही प्रियाच्या दुसऱ्या साईडला येऊन झोपतो. एक नजर प्रियाकडे बघत जुन्या आठवणीत हरवून जातो क्रमशः. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत हा भाग कसा आहे ते नक्की लाईक, कमेंट्स आणि शेअर करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. कथेचे सर्व भाग नित्यनेमाने प्रदर्शित होतील, त्यामुळे तुमच्या प्रतिक्रियेने सहकार्य आवर्जून करत राहा. स्टे ट्यून. धन्यवाद.